लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य, रुग्ण व नातेवाईक त्रस्त। शहरातील महत्त्वाच्या संदर्भ रुग्णालयात सध्या प्रचंड अस्वच्छता पसरली असून त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत। रुग्णालयाच्या प्रांगणात साचलेली घाण, उघड्यावर फेकलेला कचरा, दवाखान्याच्या वॉर्डमध्येही साफसफाईचा अभाव दिसून येत आहे। रुग्णालयातील स्वच्छतागृहे देखील अत्यंत गलिच्छ अवस्थेत असल्याचे दिसून येत असून तेथून दुर्गंधी पसरत आहे। त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार करताना सांगितले की रुग्णालयात उपचार घ्यायला आलो आहोत की आजार आणखी वाढवायला, अशी शंका येते। त्याचप्रमाणे रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांचे व मुकाट जनावरांचेही वावर वाढला आहे। यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। दरम्यान याबाबत आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। मला 4 दिवसात मला असं आलं की बाथरूमला जेव्हा जाण्याची माझी परिस्थिती झाली, तेव्हा परिस्थिती झाल्यानंतर तिथं जे भांडं असतं, बसण्याचं जे भांडं असतं, त्या बसण्याची भांड्याची पाठीमागची जी सोय आहे त्यांनी अशी केलेली आहे का तिथं पाणी सप्लाय व्हायला पाहिजे, तर ते पाणी अर्धं सप्लाय खाली जातं आणि अर्धे पाणी वरती जातं। त्याच्यावर त्यांनी ना नीट व्यवस्था करून, ठीक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी भरपूर आहे, पण त्याचा दुर्दैव याच्याने उपयोग न व्हावा, चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा, जेणेकरून पुढं आपल्याला पाणी देता येतं। तर त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची टंचाई न व्हावा याची बी नोंद घ्यावी, पाण्याची थोडीशी काळजी घ्यावी। बस एवढंच तुम्ही लक्ष देऊन, कोणीही कॉन्टॅक्ट घेतं ना 2 रुपयासाठी घेतं, पण त्यांनी त्याचा 2 रुपये जनतेलाही फायदा व्हावा याचा बी विचार करून त्यांनी ना त्याचा उपभोग घ्यावा। नाही तर भविष्यामध्ये काही नाही, इथंच करायचं आहे आणि इथंच फेडायचं आहे, काही येणार नाही। एवढंच फरक होईल का आता तुम्ही माझ्या मार्शात आणि उद्या तुमच्या पोरासोरांना एखाद्याला मुलबाळ होतं, एखाद्याला मुलबाळ होत नाही, तो भविष्याचा काळ आहे। पण असं माझं म्हणायचं विचार आहे बाबा, साधारणपणे जसं आपण आपला विचार करतो तसा आहे ना आपल्या आजूबाजूच्या जनतेचा विचार करा बस, आणि दवाखान्याचा पण विचार करा। कारण दवाखाना जो आहे हा इतका सुशिक्षित बनवलेला आहे, आणि मी स्वतःसुद्धा इतका दवाखाने फिरलो, फार मुंबईपर्यंत फिरलो। पण कॉर्पोरेशन म्हणजे काय, 3 कॉर्पोरेशन आहे, एक नाशिक नगरपालिका, एक मुंबई नगरपालिका आणि एक पुणे नगरपालिका। माझ्या निदर्शनामध्ये नाशिक रोडचा दवाखाना, महाडाचा दवाखाना आज इतका उत्तम आहे का त्याचा हिसाब नाही। कारण गरीब तर गरीब आणि श्रीमंत तर म्हणतं, श्रीमंत जास्त लाभ घेते आणि गरीब आहे ना कमी लाभ घेते। कारण त्यांना आहे ना इथपर्यंत येण्याचे ना काही प्रोसिजर नसतं, का त्यांच्याकडे आधार कार्ड नसतं, का घरी आहे राशन कार्ड नाही आहे, इतर वगैरे त्यांना अडचण येते, पण त्याच्यातून पण त्यांनी इथं लाभ घ्यावा एवढंच बोलतो। हॉस्पिटल प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, तुमची प्रमुख मागणी। हो, स्वच्छता ठेवावंच कॉन्ट्रॅक्ट लोकांनी, कॉन्टॅक्टदारांनी, कारण कॉर्पोरेशनच नाही पण वरचं सरकारनेच कॉन्टॅक्ट दिलेले आहे सर्व, त्याच्यामुळे कॉन्टॅक्टदारांनी काळजीपूर्वक यांची नोंद घ्यावी एवढंच बोलतो। माझं नाव कैलास तेलोरे, मी विभागीय संदर्भ हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी हृदयरोगाच्या चिकित्सेसाठी आलो आहे। काल माझ्या हृदयाची एन्जिओप्लास्टी दोन्ही पण झाली आणि मला ICUमध्ये घेऊन गेले। ICUमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथे मला बेडशीट मिळालं नाही, बेडशीटच्या ऐवजी अंगावरची चादर खाली टाकल्या गेली। ते सर्व मी विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की इथे ज्याचं कुणाचं धुलाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते लोक आम्हाला वेळेवर कपडे आणून देत नाही, आम्ही त्यांच्याकडे सर्व काही वेळेवर देतो परंतु ते आम्हाला वेळेवर आणूनच देत नाही। मग मी सर्व चौकशी केली असता त्या धुलाईमध्ये काहीतरी गप्पा मला वाटला, म्हणून मी आहे ना त्या संबंधित अभिप्रायाच्या नोंदवहीमध्ये मी तशा प्रकारची नोंद पण केली। तसेच मला आज जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की वरती आणि खाली म्हणजे एकाच मजल्यावर ICUमध्ये आणि जनरलमध्ये दोन्ही ठिकाणच्या नळांची अतिशय दुरावस्था केलेली आहे। म्हणजे कुणाला संडासला जायचं असेल, लघवीला जायचं असेल तरी त्यांची अतिशय कुचंबना होत आहे, अशा प्रकारची नळाची व्यवस्था केलेली आहे। गेली 3 दिवस झाले या नळांची अतिशय दयनीय अवस्था करून टाकलेली आहे।
परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरमुळंच हा सगळा लफडा आहे. इथले जे स्टाफ कर्मचारी जे काही कोणी असतील यांचं एकही कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. ह्या कॉन्ट्रॅक्टरची मुजोरी इतकी वाढलेली आहे की त्यांचं कदाचित असं म्हणणं असेल की लोकप्रतिनिधींना आम्ही काहीतरी देतो म्हणून आमचं कोणी काही वाकडं करत नाही. त्यामुळं या विभागीय संदर्भ कार्यालयाला आलेली अवकाळा आपल्या माध्यमातून लवकरात लवकर निर्माण व्हावी अशी मला अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं या हॉस्पिटलविषयी जसं मी काही गोष्टी वाईट सांगितल्या तसंच मला एक गोष्ट चांगली पण सांगायची आहे की इथला ICCU जो वॉर्ड आहे तो अतिशय तत्पर आहे. या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले मी सर्व हॉस्पिटल बघितलेलं आहे, मला सर्व हॉस्पिटलचा अनुभव आहे. परंतु हा जो विभागीय संदर्भ कार्यालय हॉस्पिटलचा जो ICCU वॉर्ड आहे तो अतिशय तत्पर असल्याकारणाने माझी सर्व रुग्णांना एक नम्र विनंती आहे की आपण इतर ठिकाणच्या खाजगी रुग्णालयांचा फायदा करण्यापेक्षा सरकारी रुग्णालयांचं तुम्ही उपभोग करून घ्या आणि स्वतःची तब्येत चांगली सांभाळा, जेणेकरून तुम्हाला सरकारी रुग्णालयाचा फायदा झाला पाहिजे आणि तोही खाजगी रुग्णालयापेक्षा चांगल्या प्रकारे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यदसह Subscribe now and press the bell icon. Never miss an update.